आता बातमी इंधनासंदर्भात। पेट्रोल डिझेलचा साठा संपत असल्याची अफवा पसरली। यामुळे ठाण्यात वाहन चालकांची पेट्रोल पंपावर गर्दी झाली। साठा मुबलक असल्याची पंप व्यवस्थापकांनी माहिती दिली आहे। या संदर्भात पेट्रोल पंप व्यवस्थापकांशी संवाद साधलाय प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। पाहूया। देशातील युद्धाचा परिणाम थेट महाराष्ट्रावर देखील होताना पाहायला मिळतोय। मागील अनेक दिवसांपासून अनेक अफवा ज्या आहेत त्या समाज माध्यमांवर देखील फिरताना पाहायला मिळत आहेत। काही ठिकाणी पेट्रोल संपत आलेलं आहे अशा प्रकारच्या देखील अफवा आलेल्या आहेत। आणि याचमुळे मी सध्या पेट्रोल पंपवर आहे आणि पेट्रोल पंपवर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती दुचाकी स्वार असतील, चारचाकी स्वार असतील यांची लागलेली पाहायला मिळते। कुठेही पेट्रोल डिझेल यांचं जे मात्रा आहे ती संपताना पाहायला मिळत नाहीये। मात्र ज्या अफवा समाज माध्यमांवर फिरतात या अफवांमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती पेट्रोल पंपवर होताना पाहायला मिळते। आपल्यासोबत इथले संयोजक खैरेजी आहेत। सर, काय नेमकी परिस्थिती आहे आता? कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते, पण पेट्रोलची आता सध्याची स्थिती पेट्रोल पंप मधली काय? पेट्रोल पंप मधली स्थिती अशी आहे की एक 8 दिवस झालं फक्त गाड्यांच्या लाईन लागत राहिलेल्या आहेत आणि आमच्या सेल मध्ये वाढ झालेली आहे आणि लोक फक्त पॅनिक होऊनच लाईन लावत आहेत। पण आताची स्थिती काय आहे? पेट्रोल आहे पुरेशा प्रमाणात? हा, पेट्रोल कंपन्यांकडे भरपूर आहे। लोकांना आम्ही जो विचारतो त्यांच्यासाठी पण सांगतोय कस्टमरला की पेट्रोल चांगल्या प्रकारे कंपन्यांकडे आहे, भरपूर आहे। तुम्ही घाई करू नका, रेग्युलर या जसं आहे तसं। एकंदरीत पाहायचं झालं तर आखाती देशामध्ये जे युद्ध सुरू आहे याच्यामुळे गॅस असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल हे संपत चाललंय अशा प्रकारच्या अफवा समाज माध्यमांवर फिरतात। आणि या अफवांना खरं समजून अनेक जे दुचाकी स्वार असतील किंवा चारचाकी वाहन चालक असतील यांची गर्दी जी आहे ती सध्या पेट्रोल पंपवर असलेली पाहायला मिळते। त्यामुळे हे युद्ध केव्हा थांबतंय किंवा अशा प्रकारची परिस्थिती कुठपर्यंत उद्भवते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी पेट्रोलचा पुरेसा साठा हा महाराष्ट्रामध्ये असल्याचं मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।